संपूर्ण राज्यामध्ये उद्या मतदान प्रक्रिया पार पडणार आहे। यावेळी विविध मतदान केंद्रावर मतपेट्या व मतदान यंत्रे पोहोचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची तयारी सुरू आहे। याच बाबत आंबेगाव विधानसभा मतदारसंघातून आढावा घेत निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यासोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी साईदीप ढोबळे यांनी। राज्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका पार पडत आहे आणि येत्या 20 तारखेला मतप्रक्रिया पार पडत आहे। मतदानाला सुरुवात होत आहे आणि आज जी मतदान केंद्र आहे त्या मतदान केंद्रावरती ज्या मतपेट्या असतात त्याची तयारी या ठिकाणी सुरू आहे। मी आता आंबेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये खेड असेल, आंबेगाव असेल, जुन्नर असेल, शिरूर असेल या मतदारसंघामध्ये एकंदरीत मत जी प्रक्रिया आहे त्याचा आढावा या ठिकाणी सुरू आहे। याबाबत आपल्या सोबत स्वतः निवडणूक निर्णय अधिकारी आहेत। आपण त्यांना विचारा, सर साधारण कशी ही तयारी पूर्ण झालेली आहे, किती कर्मचारी आहे, कशा पद्धतीने हा बंदोबस्त आहे आणि किती मतदान केंद्र आहे? आपण या ठिकाणी पाहत असाल 196 आंबेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये उद्या होणाऱ्या मतदानासाठी जे काही आपण मतदान केंद्रावर मतदान कर्मचारी नियुक्त केलेले आहेत, या सर्व मतदान कर्मचाऱ्यांना मतदान यंत्र असेल किंवा इतर मतदानाचं महत्त्वाचं साहित्य असेल याचं वितरणाचं काम आपण या ठिकाणी पॉलिटेक्निक कॉलेजमधून आज करतोय। सकाळच्या जल्लोषपूर्ण वातावरणामध्ये आमचे सर्व मतदान अधिकारी या ठिकाणी आलेले आहेत। मतदानाचं साहित्य ते घेऊन थोड्या वेळामध्येच या ठिकाणी मतदान केंद्रावर जाण्यासाठी ते रवाना होतील। आपण पाहत असाल की मतदान केंद्राध्यक्ष आणि इतर मतदान अधिकारी, शिपाई कर्मचारी, पोलीस कॉन्स्टेबल अशा पद्धतीने जवळपास 1950हून अधिक कर्मचारी या आपल्या 346 मतदान केंद्रांवर आपण नियुक्त केलेले आहे। मतदान टक्के वाढण्यासाठी या ठिकाणी प्रशासनाने वेगवेगळी तयारी केली आहे, वेगवेगळे मतदान केंद्र उभारले आहे आणि 20 तारखेला ही सर्व मतप्रक्रिया पार पडणार आहे। साईदीप ढोबळे, लोकशाही न्यूज, आंबेगाव, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।